नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा जठार. मनाचे श्लोक क्रमांक 11 ते 15. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनाताची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वदा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. इथे रामदास स्वामी दोन त्रिकालबाधित सत्य आपल्या समोर मांडतात. एक म्हणजे सर्व सुखी असं जगात कुणीही नाही, आणि दुसरं म्हणजे कुठल्याही जीविताला मृत्यू टळलेला नाही. आपल्या चांगल्या वाईट कर्मांची फळं ही आपल्याला भोगावी लागणारच आहे. त्यामुळे फुकाची चिंता शोक करण्याचा काहीच उपयोग नाही. एकदा का आपल्याला कधी ना कधी शेवटचा श्वास घ्यावा लागणारच आहे हे लक्षात घेतलं की फार मी माझं करण्याला काही अर्थ नाही. मग एवढ्या मर्यादित आयुष्यात सदाचार सोडून वासनेची कास धरण्याला काय अर्थ आहे? अयोग्य मार्गाने गेलेल्या आणि स्वतःच नुकसान करून बसलेल्या रावणाचं उदाहरण देऊन रामदास स्वामी किती सहजपणे आपल्या मनावर ही गोष्ट बिंबवत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.